नमस्कार मंडळी, आज काळ्या चण्याची आपण मस्त अशी भाजी बनवायची आहे. खूप मस्त ही भाजी होते. याच्यामध्ये आपण वांगा बटाटा घालून इतकी टेस्टी ही भाजी होते ना. पूर्वीच्या काळी ना प्रत्येक लग्नामध्ये ही भाजी केली जायची आणि लोक अगदी आवडीने खायचे. तर चला बघूया आज मस्त अशी आपण भाजी बनवूया. तर हे मी चणे आहेत ना भिजवलेले काळे चणे, त्याला आहे ना शिजवून घेतले, 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्यात आणि इकडे मी 3 वांगी घेतलेत आणि 2 बटाटे घेतलेत. असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि वाटणसाठी मी येथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर याची आपण चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्याने खूप छान टेस्ट येते त्या भाजीला. आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत कांदे, 1 टोमॅटो आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे. तर इथं कढईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे, त्याला फोडणी दिलेली आहे मोहरीची. आता मोहरी थोडीशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे. मग आपण हा चिरलेला कांदा घालून घेऊया याच्यामध्ये. चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडे मी चिंच भिजत घातली आहे, त्याचंही पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे. खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे. तर थोडासा कांदा परतून झालाय तर आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया. तर टोमॅटो घातल्यानंतर आता कढीपत्ताही घातला आहे आणि आता आपण इथे हे वाटण केलंय ना ते घालून घेऊया. मस्त असा सुगंध येतो या वाटणचा याच्यामध्ये. तर त्याला आपण मस्त असं आहे ना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता छान असं तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतला आहे. आता आपण इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलाय आणि आता आपण धना जिरा पावडर घालून घेऊया 1-1 चमचा. तर ह्यालाही मस्त असं मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला भाजून झालाय. आता त्याच्यामध्ये आपण हे वांगा आणि बटाटा आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असं याच्यामध्ये पूर्ण मसाला लागेल अशा पद्धतीने परतून घेऊया. आता आपलं परतून झालंय तर आपण त्याच्यामध्ये हे शिजवलेले चणे घालून घेऊया. हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. नेहमी नेहमी त्याच पद्धतीने भाजी करण्यापेक्षा ही काहीतरी वेगळ्या पद्धतीची भाजी करून खायची खूप टेस्टी लागते. तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि टाकूया. आणि हे चिंचेचं पाणी बनवलंय ना आपण तेही याच्यामध्ये टाकूया. याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. आता चवीप्रमाणे मीठ घालून आहे ना आपण याला ठेवूया झाकून. तर मी जास्त पाणी नाही वापरले. तुम्हाला जर पातळ ह्याची रस्साभाजी करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता. मी थोडंच पाणी घातले शिजण्यापुरतं. आता याला आहे ना 7 ते 8 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 7 ते 8 मिनिटांनंतर आपली भाजी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. सुगंध एवढा छान पसरलेला आहे ना आणि खूप टेस्टी ही भाजी लागते. सगळ्या भाज्यांचं त्याच्यामध्ये चव उतरते आणि खूप छान लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. हरभरा आणि वांगा आणि बटाटा घालून केलेली ही भाजी ना याला गावच्या ठिकाणी शाकभाजी असं बोलतात. तर तुम्हाला माहिती आहे का ही पद्धतीची भाजी? तुम्हाला माहीत असेल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की कोणी कोणी अशा पद्धतीची भाजी खाल्लेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर बघू शकता किती छान झालेली आहे. खूप टेस्टी ही भाजी वरण भात भाकरी बरोबर खूप छान लागते. तर तुम्हीही बनवा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.